नमस्कार मित्रांनो. तर बघा, वनरक्षक भरतीसाठीचे महत्त्वाचे तुम्हाला ग्राउंडसाठी जे आहे कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत, कागदपत्रांची संपूर्ण यादी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, आता सध्या बघा आत्ताच याचा निकाल जे आहे वनरक्षक पदासाठीचा लागलेला आहे 2024साठी. तुमचं आता फक्त ग्राउंड जे आहे ते राहिलेलं आहे आणि त्यासाठी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तुमचं केलं जाईल. तर त्यासाठी महत्त्वाची कोणकोणती डॉक्युमेंट्स आहेत, एखाद्या वेळेस तुमच्याकडे ती नसतील तर तुमचं सिलेक्शन होण्याससुद्धा अडचण येऊ शकते. त्यामुळे सर्वात अगोदर ही डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला पाहायची आहे आणि तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसेल ते काढून ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, 100% जे आहे खरी ही माहिती मी तुम्हाला देत आहे. महत्त्वाचे हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला लागणारच आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो बघा, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो जो फॉर्म भरला होता तुम्ही, त्याचं जे तुम्ही झेरॉक्स काढून ठेवलं असेल किंवा प्रिंट तुमच्याकडे असेल किंवा त्याची PDF तुम्ही सेव्ह केलेली असेल, तर त्या फॉर्मची पूर्ण PDF जी असेल तुमच्या कागदावरती झेरॉक्स आणलेलं ते झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर तुमचं परीक्षा झालेलं जे हॉल तिकीट आलेलं होतं त्यावरती सही, तुमचा फोटो वगैरे सर्व आहे. ते हॉल तिकीट पण तुम्हाला लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे फोटो जर असतील 2 तर कुठल्याही प्रकारची आणखी तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळं तुमचा फॉर्म भरलेला, हॉल तिकीट, त्याचबरोबर फोटो हे तर तुम्हाला कंपल्सरी ठेवायचंच आहे. जरी नाही लागलं तरी तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. तर हे तुम्हाला लागेल. त्यानंतर बघा, महत्त्वाची डॉक्युमेंट पण आपण पाहून घेऊया. तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा. ज्यांना हे डॉक्युमेंट जे आहेत नसतील त्यांनी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते पण लिहून ठेवा आणि जे आहे काढण्यासाठी टाकू शकता. तर महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जसं एखादं वनरक्षक पदभरतीचं प्रसिद्धीपत्रक येईल किंवा ग्राउंड संबंधी माहिती येईल तर नक्कीच अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्यानंतर बघा, फॉर्ममध्ये जे तुम्ही अपलोड केलेली कागदपत्र आहेत, आता बघा ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केले असतील किंवा इतर जी डोमासाईल असेल, महत्त्वाची जी डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरता वेळेस जी अपलोड केलेली आहेत ती सर्व डॉक्युमेंट बरं का, ती सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आता सध्या गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं ओरिजिनल तुम्हाला ते लागणार आहे आणि त्याचबरोबर झेरॉक्स पण तुम्हाला एक त्याची सर्व डॉक्युमेंटची आपण इथं आता खाली जितके पाहणार आहोत तितके सर्व डॉक्युमेंटची एक ओरिजिनल प्रत आणि एक झेरॉक्स तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आलं का लक्षात? तर बघा, फॉर्ममध्ये अपलोड केलेले सर्व कागदपत्र तिथं तुम्हाला फॉर्म तो पाहिल्याच्या नंतरच बघा तुम्हाला लगेच तिथं दिसून जाईल. तुम्ही पैसे भरलेलं ते पण सर्व तिथं तुम्हाला फॉर्मवर तर दिलेलं आहे. तर तिथं तुम्ही फॉर्म भरलेला असेल, त्याची प्रिंट काढलेली असेल तर तिथं एकदा ती पण एकदा तुम्ही वाचून पहा. तिथं तुम्हाला सर्व कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले असतील ते दिलेले असतील, त्याचं सर्व झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचं तिथं लागेल. तुम्हाला ते पण सोबत ठेवा, म्हणजे कसल्याच प्रकारची तुम्हाला अडचण तिथं तुम्ही ग्राउंडला गेल्याच्यानंतर येणार नाही. त्यानंतर बघा, महत्त्वाचं मोबाईल नंबर जे आहे तुमचा परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करताना दिला होता तोच नंबर लागेल. त्याचबरोबर ईमेल जो तिथं दिला होता तो पण तुम्हाला तुमच्याकडे असणार आहे, तो पण लागेल. त्याचबरोबर तुमचं ओळखपत्र म्हणून एक तुमच्याकडं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. हे 2 तर तुम्हाला कंपल्सरी सोबत ठेवायचं आहे. झेरॉक्स पण ठेवायचं आणि ओरिजिनल पण ठेवायचं. त्यानंतरचं बघा, नेक्स्ट डॉक्युमेंट्स आपलं दिलेलं आहे. तर TC जी आहे तुमची शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजेच बघा पात्रता काय आहे, मग आपल्याला 12वीची आहे तर 12वीची TC तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट काढता येणार. एखाद्या वेळेस कसं आहे, आता एखाद्याचं 12वीच्या नंतर एखाद्याने ग्रॅज्युएशनला ॲडमिशन झालेलं असतं तर बघा त्या कॉलेजचं तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट तिथं मिळून जाईल. तिथून तुम्ही ते बोनाफाईड सर्टिफिकेट शिक्षण चालू असेल तर काढू शकता, नसेल तर तुम्हाला 12वीची ओरिजिनल TC आणि त्याचं एक झेरॉक्स सोबत न्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं बघा, 10वी मार्कशीट लागेल. त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट पण लागेल. हे तर सर्वांकडेच असणार आहे. 10वीची मार्कशीट ओरिजिनल प्लस तुमच्याकडे झेरॉक्स दोन्ही पण. 12वी मार्कशीट प्लस बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही पण झेरॉक्स आणि ओरिजिनल दोन्ही लागेल. त्यानंतर बघा, जात प्रमाणपत्र. तर इथं महत्त्वाचं म्हणजे बघा, जात प्रमाणपत्र कोणाकोणासाठी, तर तुमच्या फॉर्मवर तुम्ही पाहिलं असेल तुम्ही कोणत्या कास्टमधून अर्ज केला, येस नो मध्ये तुम्ही अर्ज कोणत्या कास्टमधून केला एखाद्या, तर त्या कास्टचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे.
त्यानंतरचं बघा महत्त्वाचं EWS आणि अनाथ. तर अनाथमधून जर तुम्ही आरक्षणानुसार जर तुम्हाला ह्याचा फायदा घ्यायचा असेल, अनाथमधून अर्ज केला असेल किंवा EWSमधून तुम्ही अर्ज केला असेल आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी, तर त्याचं सर्टिफिकेट, EWSचं सर्टिफिकेट त्याचबरोबर अनाथचं सर्टिफिकेट लागणार आहे. या व्यतिरिक्त बघा बाकी ओपनमधल्यानंतर ह्याची गरजच नाही आहे, कारण ज्यांनी केला असेल तिथे तुम्ही सिलेक्ट केलं असेल तरच हे लागणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नॉन क्रिमिलियर. तर बघा नॉन क्रिमिलियर कोणाला आता कास्टनुसार लागणार आहे. तर बघा ज्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा किंवा एखादी कास्ट आहे, समजा OBCला पण हे लागतं, EWSला याची गरज नाही आहे. आणि OBC त्यानंतर FIJA, FIJB, FIJD, FIJC यांना पण हे जे आहे लागतं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. SBCला पण लागतं आहे. बाकीच्यांना याची गरज नाही. तुमच्या कास्टनुसार तुम्हाला पाहून घ्यायचं आहे की आपल्याला लागतं आहे किंवा नाही, तर त्यानुसार तुम्ही सोबत नेऊ शकता. त्यानंतर हे कंपल्सरी आहे बघा 10 नंबरचं रहिवासी प्रमाणपत्र, म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो. म्हणजे हे तहसील कार्यालयाचं डोमासाईल प्रमाणपत्र तुम्हाला सोबत न्यावं लागेल. त्याबरोबरच तुमच्या ग्रामपंचायतचं जर असेल तर ते पण काढून सोबत ठेवा. तुमच्या TCवरती जर तुमच्या गावचं नाव नसेल तर ते पण तुम्हाला लागू शकतं. जर TCवर नाव असेल तर गावच्या ग्रामपंचायतची गरज नाही, फक्त डोमासाईल सर्टिफिकेट तुमचं तालुक्याचं जे मिळतं बघा 100-200 रुपयाला कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रावर तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर बघा खेळाडू असाल, खेळाडूमधून तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर त्याचं सर्टिफिकेट, होमगार्ड असाल तर होमगार्डचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा मग आता महत्त्वाचे हे जे आहे ते तुम्ही कास्टनुसार आहेत. आता खाली जे कागदपत्र पाहणार आहोत आपण, जर तुम्हाला हे आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल त्यामध्ये तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर ते तुम्हाला हे कागदपत्र खाली लागणार आहेत. आता बघा वनखबरे असल्यावर त्याचा लागला, अंशकालीन असाल तर प्रमाणपत्र त्याचं, त्यानंतर माजी सैनिक जर असाल तर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर ते प्रमाणपत्र, वनमजूर असाल तर त्याचं प्रमाणपत्र, लहान कुटुंब असाल तर लहान कुटुंब प्रमाणपत्र. बघा इथं लहान कुटुंब प्रमाणपत्र हे कुठंही तुम्हाला भेटून जाईल, फक्त इथं तुम्हाला काही हे महत्त्वाचं नाही, सही तुम्हाला फक्त इथं करावं लागणार आहे, ते तुम्हाला नंतर चालूमध्ये मिळून जाईल. तर वन कर्मचारी पाल्य असेल तर त्याचं पण प्रमाणपत्र लागणार आहे. तर तुम्हाला यामध्ये आणखी तुम्ही आरक्षणाचा फायदा घेत असाल तर हे तुम्हाला सर्टिफिकेट जे आहेत बाकीचे पण लागणार आहेत. जर तुम्ही तिथे अर्ज करताना तसं लिहिलेलं असेल, टिक केलेलं असेल तर बघा पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता ही पूर्ण डॉक्युमेंट जी आहेत महत्त्वाची डॉक्युमेंट्स होती. तर वरील जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत किंवा या व्यतिरिक्त काही अजून जर वन विभागाअंतर्गत प्रसिद्धीपत्रक आलं तर नक्कीच यामध्ये तुम्हाला व्हिडिओ तयार करून आपण माहिती देणार आहोत. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.